नमस्कार, माझं नाव प्रगत लोके आणि आपल्या थिंक अँड टॉक सिरीजमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आपला जो लास्ट थिंक अँड टॉक सिरीजचा व्हिडिओ होता ना, की हाऊ टू ग्रो रिच म्हणजे श्रीमंत कसे बनाला, त्याला तुम्ही तुफान प्रतिसाद दिलात आणि त्याच्यामध्ये तुम्ही सांगितलात की बाबा याच्याबद्दल अजून व्हिडिओ बनव आणि त्यांना तुम्हाला थोडी डिटेल इन्फॉर्मेशन हवी होती. तर लास्ट एपिसोडमध्ये आपण डिस्कस केले की देर आर बेसिकली 4 ways टू अर्न मनी. वन इज सॅलरीड, सेकंड इज सेल्फ एम्प्लॉइड किंवा स्मॉल बिझनेस, थर्ड इज बिग बिझनेस आणि फोर्थ इज ॲज अ इन्व्हेस्टर. सो हे जे 4 मार्ग आहेत ना, तर त्याच्यामध्ये जर तुम्ही सॅलरीड असाल तर तुम्ही श्रीमंत कसे बनाल, जर तुम्ही सेल्फ एम्प्लॉइड आणि स्मॉल बिझनेस असाल तर तुम्ही श्रीमंत कसे बनाल, किंवा सॅलरीड आणि स्मॉल बिझनेस किंवा सेल्फ एम्प्लॉइडचं जर कॉम्बिनेशन तुम्ही बनवलं तर तुम्ही श्रीमंत कसे बनाल, तर याच्याबद्दल आपण डिस्कस केलं. तर बऱ्याच जणांनी मला व्हिडिओमध्ये कमेंट करून सांगितलेलं की अरे प्रगत दादा, की आपण ना हा जो सेक्टर आहे ना, जो सेल्फ एम्प्लॉइड आणि स्मॉल बिझनेस या सेक्टरमध्ये काय काय ऑप्शन्स आहेत आणि याच्यामध्ये आपण काय काय करू शकतो. तर आज आपण याच्याबद्दलच बोलणार आहोत आणि मी जे काय बोलणार आहे ना, ते तुम्हाला ना जास्तीत जास्त माझ्या सेल्फ एक्सपिरियन्स किंवा मी जे बघितलं आहे ना, तर त्याच्यातूनच सांगणार आहे. मी काय तुम्हाला कुठचं पुस्तकी ज्ञान देण्याचा प्रयत्न नाही करणार आहे आणि जेवढ्या सोप्या पद्धतीने तुम्हाला ते एक्सप्लेन करता येईल तेवढा मी सोप्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न करणार आहे. तर आपण डायरेक्ट आता विषयाकडे वळूया. तर बघा, आता हा जो सेक्शन आहे ना, सेल्फ एम्प्लॉइड टू स्मॉल बिझनेस, जर याच्यामध्ये तुम्हाला काम करायचं आहे ना, याच्यामध्ये तुम्ही फुल टाइम पण काम करू शकता आणि याच्यामध्ये तुम्ही पार्ट टाइम पण काम करू शकता. आणि या सेक्शनचे जे मोठे 2 भाग आहेत, तर त्याच्यामध्ये येतं की स्किल बेस्ड सेल्फ एम्प्लॉइडनेस और प्रोडक्ट बेस्ड सेल्फ एम्प्लॉइड और स्मॉल बिझनेस. ओके, तर तुम्हाला स्किल बेस्ड वरती जायचं आहे की तुम्हाला प्रोडक्ट वरती जायचं आहे. सो आयडियली जर तुम्ही जॉब करताय आणि जॉब करता करता जर तुम्हाला पार्ट टाइम काहीतरी करायचं आहे, मग तुम्हाला अशा प्रकारे बिझनेस करायचा आहे की ज्याच्यामध्ये मिनिमम रिस्क आहे. ओके, कारण मी ते नेहमीच सजेस्ट करेन, स्पेशली जे लोक सॅलरीड बॅकग्राऊंड येतात. आपण ना कधी कधी काय होतं, आपण कधी कधी ना एखादा बिझनेस करायला जातो आणि त्याच्यामध्ये ना एक इन्व्हेस्टमेंट असते. जर समजा आपलं जे कॅपिटल आहे 10 लाख रुपये किंवा 5 लाख रुपये किंवा 2 लाख रुपये आपण सगळ्याच्या सगळं त्याच्यामध्ये टाकलं तर कधी कधी आपल्याला कॅश फ्लोचा प्रॉब्लेम होतो आणि मग एक 4 ते 6 महिन्यामध्ये आपला बिझनेस बंद पडतो. सो त्याच्यामुळे कॅपिटल लाईट, ओके, म्हणजे कमीत कमी पैसे इन्व्हेस्ट करून कोणते बिझनेस करता येतील तर त्याच्यावरती आपण सुरुवातीला फोकस केला पाहिजे. बघा, डोक्यामध्ये ठेवायचं की बिझनेस करायचा आहे. आता तुम्हाला बिझनेस कोणता करायचा आहे ना, हे पहिल्यांदा समजून घ्या. ओके, सो माझ्या मते तरी हे जे सेक्शन आहेत ना, स्किल्स वाले, हे सगळे ना उत्तम सेक्शन आहेत पैसे कमवण्यासाठी आणि कमी इन्व्हेस्टमेंटमध्ये पैसे कमवण्यासाठी. ओके, कारण याच्यामध्ये काय जास्तीत जास्त तुमची इन्व्हेस्टमेंट आहे ना, तुमची टाइम मध्ये आहे, तुमच्या स्किल मध्ये आहे, तुमच्या लर्निंग मध्ये आहे. तर तुम्ही त्याच्यावरती स्पेंड करायचं आहे आणि मला अशी एक मोठी अमाऊंट इन्व्हेस्ट करावी लागत नाही आणि स्टील यू अर्न गुड मनी. आता याच्यामध्ये डायरेक्ट एक्झाम्पल बघायला सुरुवात करूया. तुझं जे पहिलं एक्झाम्पल आहे ना, तर ते आहे कॉन्टेंट रिलेशन अँड रिलेटेड बिझनेस. आता सगळ्यांना माहिती आहे की मी कॉन्टेंट क्रिएट करतो, मी युट्यूबला करतो, फेसबुकला करतो, इंस्टाग्रामला करतो. हे मेजरली 3 प्लॅटफॉर्म आहेत त्याच्यावरती आपलं कॉन्टेंट क्रिएशन चालतं. सो आता जेव्हा कॉन्टेंट क्रिएशन मी म्हणतो, मला असं वाटतं बहुतेक जणांना आता माहिती पडलं की हाऊ आय अर्न मनी. ओके, सो एक आहे त्याच्यामध्ये गुगल ऍडसेन्स आहे. ओके, आणि सेकंड आहे त्याच्यामध्ये प्रमोशन्स आहेत आणि थर्ड आहे की तुम्ही स्वतःचे बिझनेस स्टार्ट करा आणि त्याचं प्रमोशन पण तुम्ही सोशल मीडिया थ्रू करा. आणि जर तुम्ही आता जे नवीन लहान मुलं आहेत ना, तर त्यांच्यामध्ये जे स्टॅट्स बघितलात ना, तर लहान मुलांमध्ये ना जवळजवळ 40% जेनझी म्हणजे ती एक 16 वर्षाखालची जी मुलं आहेत ना, तर त्यांना प्रत्येकाला असं वाटतं की कॉन्टेंट क्रिएटर बनलं पाहिजे आणि ते स्वतःला आयडेंटिफाय पण करतात की मी कॉन्टेंट क्रिएटर आहे. भले त्यांचं एक छोटंसं युट्यूब चॅनल असेल आणि त्याला उद्या समजा 500 सबस्क्रायबर तरी असतील किंवा इंस्टाग्रामवरती ते कॉन्टेंट बनवतात, तरी सुद्धा ते स्वतःला आयडेंटिफाय त्याचं करतात. आणि ज्या प्रकारचे चेंजेस आता होत आहेत स्पेशली AI मध्ये, तर मला असं वाटतं कॉन्टेंट क्रिएशन दिवसेंदिवस सोपं होत जाणार. सो आता आपल्याकडे व्हेरियस प्लॅटफॉर्म अवेलेबल आहेत आणि आता मला काय मांडायचंय हे आता माझ्यावरती डिपेंड आहे. ओके, सो माझं कॉन्टेंट पण बघायला ना, तर खूप ट्रान्झिशन मधून गेलाय. फिश मार्केट म्हणा, कोकण म्हणा, त्याच्यानंतर मग फूड अँड ट्रॅव्हल म्हणा, USA म्हणा, आणि आता अशा प्रकारचं कॉन्टेंट पण मी बनवतोय थिंक अँड टॉक सिरीज मध्ये. मला असं वाटतं तसं प्रत्येक जण वेगवेगळ्या प्रकारचं कॉन्टेंट बनवू शकतो. जर तुम्ही उद्या डॉक्टर असाल तर तुम्ही डॉक्टर रिलेटेड कॉन्टेंट बनवाल, तुम्ही लॉयर असाल तर तुम्ही लॉयर रिलेटेड कॉन्टेंट बनवाल, तुम्ही एखाद्या पर्टिक्युलर फील्डमध्ये तुमची ज्या फील्डमध्ये मास्टरी आहे तर त्याच्याबद्दलच तुम्ही कॉन्टेंट बनवाल आणि त्याचा तो फायदा तुम्हाला त्या पर्टिक्युलर प्रोफेशन मध्ये पण होणार. सो ओव्हरऑल कॉन्टेंट क्रिएशन जे फक्त एका मोबाईलवरती स्टार्ट करू शकता तुम्ही, एडिटिंग वगैरे पण मोबाईलमध्ये, आणि प्लॅटफॉर्म तर म्हणजे युट्यूब म्हणा, इंस्टाग्राम म्हणा, फेसबुक म्हणा, हे आपल्याला फ्रीली अवेलेबल आहेत. तर त्याच्यामुळे कॉन्टेंट क्रिएशन इज वन ऑफ द मोस्ट टॉप मोस्ट. पण नुसतं कॉन्टेंट क्रिएशन हा एकच ऑपॉर्च्युनिटी नाहीये. आता कॉन्टेंट क्रिएशन करताना बघा, आज माझ्याकडे काय परिस्थिती आहे की कॉन्टेंट क्रिएशन करता करता आय नीड अ एडिटर. कारण आता माझा मोठ्या प्रमाणात कॉन्टेंट क्रिएशन होतं, माझे बिझनेसेस पण आहेत, मला ट्रॅव्हल पण करावं लागतं. सो आता माझ्याकडे 2 एडिटर, एक माझा हॉरिझॉन्टल व्हिडिओ एडिट करतो आणि सेकंड आहे तो माझा व्हर्टिकल व्हिडिओ एडिट करतो. आता हे दोघे एडिटर आहेत. ओके, सो जिथे कॉन्टेंट क्रिएशन आलं तिथे एडिटिंग पण आलं. जर तुम्हाला एडिटिंग शिकायचं असेल तर आता तुम्हाला मोठमोठ्या इन्स्टिट्यूटमध्ये जायची गरज नाही. तुम्ही युट्यूबवरतीच एडिटिंगचे व्हिडिओ बघून
प्रॅक्टिस करत करत ना स्वतःची एडिटिंग स्किल्स इम्प्रूव्ह करू शकता आणि तुम्ही याचा एडिटर म्हणून पण काम करू शकता. सेम थिंग आता जर समजा मला एखाद्या प्रोफेशनल शूटला जायचं आहे, सो आय विल नीड अ कॅमेरामन ज्याला कॅमेराबद्दलची आयडिया आहे की कॅमेरा अँगल कशी लावायचे, लाइटिंग बद्दलची एक बेसिक आयडिया आहे. सो कॅमेरा रिलेटेड पण काम बऱ्यापैकी अवेलेबल आहेत. ओके, आता सोशल मीडिया, आता माझे जे सोशल मीडिया हँडल्स आहेत तर ते सोशल मीडिया हँडल्स करायला पण मला इन फ्युचरमध्ये कोणतरी व्यक्तीची गरज लागू शकते. ऍक्च्युली आता कसं आहे की प्रेरणा आहे आणि प्रेरणा सध्या माझे सोशल मीडिया हँडल्स तीच हँडल करते. ओके, सो अशा प्रकारे बेसिकली तुम्हाला ही पण एक ऑपॉर्च्युनिटी आहे की जे पण कॉन्टेंट क्रिएटर आहेत तर त्यांचे सोशल मीडिया हँडल तुम्ही हँडल करू शकता आणि त्याचे तुम्ही कॉन्टेंट त्याच्यावरती टाकू शकता. त्याच्यावरती कन्सिस्टंटली कॉन्टेंट टाकावं लागतं. आणि तसेच मला वाटतं सगळ्या छोट्या मोठ्या कंपनीज आहेत किंवा बिझनेसेस आहेत तर त्यांचे पण सोशल मीडिया हँडल्स आहेत. त्यांना पण उद्या कॉन्टेंट क्रिएशनची गरज लागणार आहे, कारण कॉन्टेंट क्रिएशन थ्रूच मोठ्या प्रमाणात डिस्ट्रीब्युशन मॉडेल क्रिएट होतात. कारण आता समजा आज माझे एक 3 लाख 3.5 लाख सबस्क्रायबर आहेत युट्यूब आणि फेसबुकवरती. इंस्टाग्रामवरती आता एक 50,000 झाले आहेत. प्रेरणाच्या आता इंस्टाग्रामवरती एक 26,000 आहेत, युट्यूबवरती फेसबुकवरती आहेत. तर हे आता जे सगळे आपले सबस्क्रायबर आहेत ओके, तर त्यांच्या पण काही ना काहीतरी नीड्स असणार. आता आपले जे सबस्क्रायबर आहेत त्यांना हापूस आंबे हवा असतात, त्यांना कुठेतरी कोकणामध्ये ते सेकंड होम बघत असतात. ओके, त्यांना कोकणामध्ये फिरायला जायचं असतं तर त्यांना कोकणामध्ये राहण्यासाठी चांगली व्यवस्था हवी असते. तर त्या रिलेटेडच मी बिझनेस डेव्हलप केले आणि हे जे सबस्क्रायबर्स आहेत, फॉलोअर्स आहेत, त्यांच्या थ्रूच मी बिझनेस पण क्रिएट करतोय. ओके, सो प्रत्येक कंपनी जी इन फ्युचरमध्ये जी डेव्हलप होणार आहे ओके, ते कुठे ना कुठेतरी स्वतःचं एक डिस्ट्रीब्युशन चॅनल बनवणार आहे आणि त्या कंपनीसाठी पण तुम्हाला ॲज अ एडिटर म्हणून काम करता येईल, तुम्हाला ॲज अ कॅमेरामन म्हणून काम करता येईल, त्यांचं कॉन्टेंट क्रिएशन आयडियाजवरती काम करता येईल, त्याचं एक्झिक्युशनवरती काम करता येईल. सो ही खूप मोठी ऑपॉर्च्युनिटी ना आता अवेलेबल आहे. पण याच्यामध्ये थोडं डिस्रप्शन पण आहे. जसं एआयचा परफॉर्मन्स वाढत चाललेला आहे तसं तसं काय होणार आहे की एडिटिंग थोडं सोपं होत जाणार आहे. ओके, ज्या प्रकारे आपण शूट करतो, समजा एखादी गोष्ट आउट ऑफ फोकस असेल तर ती पण आता फिक्स करता येते. जर लो लाईटमध्ये असेल तर ती पण फिक्स करता येते. सो कसं आहे की या फील्डमध्ये तुम्हाला काम करायचं ना तर तुम्हाला अप टू डेट राहावं लागणार. ओके, न्यू टेक्नॉलॉजीमध्ये काय चाललंय ना हे तुम्हाला समजून घ्यावं लागणार. पण ओव्हरऑल जे पण बिझनेसेस आज मार्केटमध्ये आहेत ओके, किंवा जे पण कॉन्टेंट क्रिएटर आहेत त्या सगळ्यांना डिस्ट्रीब्युशन तर लागणारच आहे आणि त्याच्या रिलेटेड जॉब ना इन फ्युचरमध्ये भरपूर डिमांड नक्कीच राहणार आहे. आणि त्याच्यात दुसऱ्या पॉईंटवरती आपण येणार आहोत ना, तो आहे हेल्थ असिस्ट, नर्सिंग, योगा अँड मसाज. सो आपण हेल्थ असिस्टंट आणि नर्सिंगवरती येऊच, पण आधी आता मी तुम्हाला सांगतो की योगा आणि मसाज हे केवढं मोठं मार्केट झालंय. आता कसं झालंय की आजकाल प्रत्येक जण हेल्थ कॉन्शियस व्हायला लागलेला आहे. जसं जसं एखाद्या देशाचा ना पर कॅपिटा इन्कम किंवा त्याची जीडीपी वाढायला लागते ना तसं लोक थोडेफार हेल्थ कॉन्शियस व्हायला लागतात. आणि आजच्या धक्काधक्कीच्या जीवनामध्ये आपल्याला आता समजून घेतलं पाहिजे की कितीतरी लोकांना एकदम तरुण वयात हार्ट अटॅक वगैरे येत आहेत आणि याचे मेजर रिझन्स आहेत नंतर ते हेल्थ रिलेटेड आहेत. म्हणजेच काय की काही लोकांना स्ट्रेस आहे, काही लोकांना रिलॅक्स व्हायचं असतं ओके, काही लोकांना बॅड फूड हॅबिट्स आहेत. पण तो एक वेगळा सब्जेक्ट आहे. पण ओव्हरऑल जेव्हा आपण एवढं थकतो ना तेव्हा कुठे ना कुठेतरी ना आपल्याला मसाज घ्यावा असं वाटतो. ओके, आता मी तुम्हाला सिंपल एक्झाम्पल देतो की आम्हाला काही दिवसांपूर्वी ना एक मुलगी आहे तर तिने कॉन्टॅक्ट केला आणि तिने सांगितलं की दादा मी ना मसाज क्षेत्रामध्ये काम करते. ओके, सो ती फक्त लेडीज लोकांनाच मसाज करतात. तिने बेसिकली प्रेरणाला कॉन्टॅक्ट केलं आणि ती आली आणि त्यानंतर तिने प्रेरणाला मसाज वगैरे दिला आणि तिने काही रेफरन्सेस वगैरे घेतले. अशा प्रकारे ती अप्रोच करते. आता शी इज व्हेरी यंग आणि ती जेव्हा एखाद्या कंपनीमध्ये काम करते तेव्हा तिला पगार किती मिळतो सांगा, 8 ते 10,000 रुपये. ओके, नॉट मोर दॅन दॅट. पण जेव्हा तिथं मसाज करते तेव्हा एक मसाजचा जो सेशन असतो समजा एक 2-3 तास चालतो तर त्याच्यासाठी ती 1100 रुपये चार्ज करते. म्हणजे तिची जी आजची प्रेझेंट सॅलरी आहे, जर तिने महिन्यातून फक्त 8 क्लायंट जरी तरी मिळाले आणि त्यासाठी तिला किती वेळ द्यावा लागणार आहे, 8 दुणे 16 तास आणि ट्रॅव्हलिंग मध्ये थोडाफार वेळ जाईल. म्हणजे एक समजा 20 ते 22 तास एवढा वेळ देऊन ती तिची जी आत्ताची प्रेझेंट सॅलरी आहे ती पण कमवू शकते. आणि प्लस जर तिने मेहनत केली, तिने खूप चांगल्या प्रकारे मसाज दिला, चांगल्या प्रकारे रेफरन्स जमवले, तर जर समजा उद्या तिच्याकडे 50 क्लायंट जरी जमले तर 50 × 1000 रुपये करा, जवळजवळ 50,000 रुपये ती कमवू शकते फक्त मसाज या बिझनेस मधून. तिला फक्त कसं आहे की व्हेरी यंग टाइमला तुम्ही स्टार्ट करा, या फील्डमध्ये एक्सपर्टीज गेन करा. ओके, जेवढं पण मसाज बद्दल आहे तेवढं सगळं वाचा. ओके, त्याचा प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स घ्या. तुम्हाला एखादा कोर्स करता आला तर तो करा आणि तुम्ही हळूहळू आपला ब्रँड बिल्ड करा. जसं तुम्हाला बोललो अगेन, तुम्ही स्वतःचा पण कॉन्टेंट क्रिएशन करू शकता. तुम्ही स्वतःचं एक इंस्टाग्राम चॅनल ओपन करा, तुम्ही स्वतःचं एक फेसबुक पेज ओपन करा, त्यानंतर तुम्ही युट्यूबवरती शॉर्ट्स बनवा आणि तुम्ही जो काय बिझनेस करताय, तुम्ही मसाजबद्दल बोला, त्याच्यावरती मसाजच्या वेगवेगळ्या टेक्निक्स बद्दल बोला, मसाजच्या हिस्ट्रीबद्दल बोला, त्यानंतर मग मसाजचे वेगवेगळे प्रकार आहेत त्याच्याबद्दल बोला. तुम्ही मसाज करताना तुमचे जे
कस्टमर्स आहेत, हॅपी कस्टमर्स, तर त्यांचा जो फीडबॅक आहे तो तुम्ही तुमच्या युट्यूब, फेसबुक आणि इंस्टाग्रामवरती टाका आणि दॅट विल हेल्प यू टू गेन लॉट ऑफ रेफरन्सेस. आणि बघा आता याच्यामध्ये होतं काय की तुम्ही फक्त, मला असं वाटतं एक तुम्हाला 6 महिने वर्षभर स्ट्रगल करावं लागेल तरी तुम्ही 30 लोकांपर्यंत, महिन्याला 30 लोक. आणि मसाजमध्ये होतं काय की बऱ्याच वेळा लोक रिपीट करतात. म्हणजे आज मसाज झाला ना की त्यांना वाटतं की हा ठीक आहे 1000 रुपये गेले, पण मे बी नेक्स्ट मंथ आपण कुठची तरी ट्रिप करून आलो, आपण प्रचंड थकलेलो आहोत आणि आपली बॉडी पेन करते, त्यावेळी आपण परत एकदा आपल्याला मसाज करावा असं वाटतं. सो ऍटलीस्ट महिन्यातून एकदा तरी त्या क्लायंटने आपण तुम्हाला मसाजसाठी बोलवलं तर वेल अँड गुड. कधी कधी एखादा क्लायंट 2दा पण बोलू शकतो. ओके, सो ती पण एक ऑपॉर्च्युनिटी आहे. सेम थिंग, आता माझ्या वडिलांना बरं नाहीये. ओके, सो त्यांना थोडं लोअर बॉडीमध्ये विकनेस आलाय. ओके, आणि त्याच्यामुळे त्यांना चालता येत नाही, त्यांना थोडं बॅलन्स करता येत नाही बॉडी. तर डॉक्टरने काय सांगितलंय की तुम्ही फिजिओथेरपिस्ट पण करा प्लस तुम्ही मसाज पण करा. तर आता बघा जसं भारताचं पॉप्युलेशन वाढतंय तसंच ते ओल्ड पण होतंय ना, बऱ्याच मोठ्या प्रमाणात म्हातारी माणसं पण आहेत आणि त्यांचे वेगवेगळे आजार आहेत. तर त्यांना पण कुठे ना कुठे म्हाताऱ्या माणसांना एक एक्सरसाइज आणि त्याच्याबरोबर मसाजची आवश्यकता असते. जरी तुम्ही अशा सिनियर सिटीजनला जरी टार्गेट केलात, ओके, तर ते तर तुमचा मसाज जास्तीत जास्त प्रमाणात घेऊ शकतात. आणि सिनियर सिटीजनचे ऍडव्हान्टेज काय असतात, थोडे वेल्दी असतात कारण त्यांनी आयुष्यभर काम केलेलं असतं, पैसे असतात, काही काही जणांना पेन्शन असतात आणि त्याच्यातून यू कॅन अर्न रिअली रिअली गुड मनी. म्हणजे मला सांगा 8 ते 10 हजारचा जॉब करण्यापेक्षा मसाज देण्यासाठी तुम्हाला असं काय प्रचंड मोठं स्किल लागत नाही. एक 3 to 6 months या फील्डमध्ये राहून तुम्ही ते अक्वायर करू शकता. तुम्ही 12th फेल जरी असला तरी तुम्ही चांगले मसाजर बनवू शकता. त्याच्यामुळे ही अजून एक आयडिया आहे की अशा प्रकारे तुम्ही काम करू शकता ऍज अ मसाज इंडस्ट्रीमध्ये सुद्धा. आणि सेम थिंग विथ हेल्थ असिस्ट आणि नर्सिंग. ओके, आता माझ्या वडिलांना बरं नाही आहे त्याच्यामुळे एक 12 hours आमच्या घरामध्ये एक माणूस येतो. ओके, सो ही टेक केअर्स ऑफ, म्हणजे तो त्यांचा स्पंजिंग करतो, त्याला टॉयलेटला घेऊन जाणं, त्यांची सेवा करणं, हे सगळं काम तो करतो आणि त्यासाठी पण त्याला एक डिसेंट मनी भेटतोय. आता याच्यामध्ये त्याचं एज्युकेशन क्वालिफिकेशन काहीच मॅटर नाही करत आहे, त्याचा एक्सपिरियन्स मॅटर करतो. आता जेव्हा मी वडिलांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं तर तिथे बरेच मामा काम करत होते. तर आता हे मामा काम करत होते तर ते समजा त्यांनी तिथे एक 6 महिने काम केलं आणि नंतर त्यांनी असं प्रोफेशनली काम करायला सुरुवात केली. नथिंग लाईक इट. बाबा ही आता अशी माणसं काय वेल एज्युकेटेड नसणार, पण त्यांची मुलं जर समजा एज्युकेटेड आहेत, त्यांना फोन कळतो, तर ते वडिलांना नक्कीच हेल्प करू शकतात. ते वडिलांचा एखादा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स आहेत तिघांवरती अकाउंट सेटअप करा आणि वडील काय करतात, ओके, याच्याबद्दल जर त्यांनी अवेअरनेस क्रिएट केला आणि वडिलांनी पण जर काही शिकण्याचा प्रयत्न केला नवीन, आणि मला असं वाटतं नवीन नवीन मुलं जरी या क्षेत्रामध्ये आली ना तरी सुद्धा त्याच्यामध्ये खूप चांगला स्कोप आहे. म्हणजे हे ॲज अ प्रोफेशन आहे ना, तुम्ही म्हातारे होईपर्यंत याच्यामध्ये काम करू शकता. आणि युरोपियन कंट्रीजमध्ये तर याच्याबद्दल खूप डिमांड आहे. आणि त्याच्यामुळेच नर्सिंग मला असं वाटतं ना हे एक प्रोफेशन पण आहे, पण त्याला तुम्ही इझिली एका स्मॉल बिझनेसमध्ये किंवा सेल्फ एम्प्लॉइड बिझनेसमध्ये कन्वर्ट करू शकता. म्हणजे तुम्ही एखाद्या चांगल्या हॉस्पिटलमध्ये एक 5 ते 6 वर्ष काम केलं आणि त्यानंतर तुम्हाला वाटतं की नाही आता मला जॉब नाही करायचा आहे, आय वॉन्ट टू क्रिएट अ बिझनेस आउट ऑफ दिस. सो तुम्ही स्वतः पहिल्यांदा अशा प्रकारे जाऊन जे सिनियर सिटीजन्स आहेत, जे घरी आहेत, ओके, ज्यांना नर्सिंगची गरज असते, तर त्यांना तुम्ही हेल्प करू शकता. एखाद्या डॉक्टर बरोबर तुम्ही टायअप करू शकता. एका डॉक्टरकडे नाही म्हणता असे जे सिनियर सिटीजनला हँडल करतात डॉक्टर, त्यांच्याकडे एक 8-10 पेशंट तरी असतील, तुम्ही त्या डॉक्टर बरोबर टायअप केलात आणि या 8 ते 10 जे पेशंट आहेत तर त्यांना घरी जाऊन सर्व्हिस दिलात, यू कॅन चार्ज गुड मनी आउट ऑफ दॅट. आणि त्याच्यातून तुम्ही एक चांगला बिझनेस डेव्हलप करू शकता. इन फ्युचरमध्ये जेव्हा तुमचा एक ब्रँड क्रिएट होईल, तुम्ही चांगली सर्व्हिस देतात, तुम्ही त्याच्यामध्ये चांगले प्रोटोकॉल्स बनवलात, गाईडलाईन्स बनवलात की अशा प्रकारे काम केलं पाहिजे, तर तुम्ही तुमच्या हाताखाली नर्सेस हायर करू शकता आणि तुम्ही अशा प्रकारच्या सर्व्हिसेस देऊ शकता. ओके, आता प्रेरणाची जे एक रिलेटिव्ह आहे तर तिच्या फॅमिलीमध्ये कोणाला तरी बरं नाहीये, तर त्यांच्याकडे 2 व्यक्ती फुल टाइम कामाला असतात आणि त्यांचं एका डॉक्टर बरोबर टायअप आहे. म्हणजे जो डॉक्टर ट्रीटमेंट करतो ना तर तोच, आणि तो अशा 2 व्यक्तींना त्यांच्याकडे फुल टाइम ठेवतो आणि ते 2 व्यक्ती पण एक चांगला डिसेंट पगार घेत आहेत. सो देन दीज आर द स्मॉल स्मॉल ऑपॉर्च्युनिटी. म्हणजे आपण नेहमी विचार करतो ना की अरे यार स्मॉल बिझनेस करायचा झाला, अरे चला वडापावची गाडी टाकूया, अरे चला आपण शेवपुरीचा धंदा टाकूया, समोसाचा धंदा टाकूया. जरुरी नाही आहे की सगळ्यांना त्या रेस्टॉरंटमध्ये जाऊन असे छोटे छोटे बिझनेस करायचे. आपण त्याच्याबद्दल बोलणार आहोत, ओके, पण मी तुम्हाला सांगतोय की बिझनेस ऑपॉर्च्युनिटीज आहेत ना अनलिमिटेड आहेत. ओके, आणि वेगवेगळ्या प्रोफेशनमध्ये वेगवेगळ्या बिझनेस ऑपॉर्च्युनिटीज आहेत. तुम्ही फक्त विचार करण्याची गरज आहे की कशा प्रकारे आपण करू शकतो. सो हा झाला सेकंड मुद्दा. तुम्ही योगा टीचर तर बनू शकतातच, ओके, त्याचं सगळ्यांना माहिती आहे. थर्ड इज ऑफकोर्स माझा सगळ्यात आवडतं फील्ड ते म्हणजे इन्व्हेस्टमेंट आणि इन्शुरन्स. ओके, सो मी स्वतः एक म्युच्युअल फंड ब्रोकर आहे. ओके, मी स्वतः इन्शुरन्समध्ये बरीच वर्ष काम केलेलं आहे. ओके, सो आय गॉट अ गुड नॉलेज. आणि
हे बिझनेस सेटअप करायला काहीही लागत नाही. तुम्ही एक फक्त मला असं वाटतं 12th पास असणं आवश्यक असतं. काही ज्या एक्झाम्स आहेत लायसन्सिंगसाठी, तर त्याच्यासाठी तुम्ही 12th फेल असलात ना तरी मला असं वाटतं तुम्हाला इन्शुरन्सचं लायसन्सला अप्लाय करता येतं. तुम्ही 12th पास जरी असाल ना तरी तुम्हाला इन्शुरन्सच्या लायसन्ससाठी अप्लाय करता येतं. तुम्ही 10th पास असाल ना तरी काही त्याचे रिक्वायरमेंट्स आहेत त्या तुम्ही फुलफिल केलात ना तर तुम्ही या इन्शुरन्सच्या लायसन्ससाठी अप्लाय करू शकता. आता जनरली सगळ्यांना इन्शुरन्स म्हटलं ना की फक्त एकच इन्शुरन्स असतो, तो म्हणजे लाईफ इन्शुरन्स. अरे यार तो बनला अजून एक लाईफ इन्शुरन्स एजंट. आता तो त्याच्या रिलेटिव्हकडे जाणार आणि सगळ्यांना सांगणार अरे एक पॉलिसी घ्या, एक पॉलिसी घ्या. तो 1 वर्ष काम करणार आणि मग बंद होणार. आणि याचे सिंपल रिझन्स आहेत. कारण यार ते लाईफ इन्शुरन्स पॉलिसी म्हणजे जे ट्रॅडिशनल प्लॅन आहेत किंवा जे युलिप प्लॅन आहेत याच्यामध्ये प्रचंड मोठं कमिशन आहे आणि त्यासाठी लोक त्याच्यामध्ये उतरतात, थोड्या वेळासाठी काम करतात आणि नंतर जमत नाही कारण ते नॅचरल प्रोडक्ट नाही, जरा फोर्स प्रोडक्ट आहे, त्याच्यामुळे ते सोडून देतात. पण इन्शुरन्समध्ये हेल्थ इन्शुरन्स आहे, ओके, ज्याची लोकांना गरज आहे, ज्याचा टर्म प्लॅन आहे. तुम्ही टर्म प्लॅनवरती काम करा आणि टर्म प्लॅनचं महत्व लोकांना समजावून सांगा. मग लोक तुमच्याकडून टर्म प्लॅन घ्यायला लागतील, तुमच्याकडून हेल्थ इन्शुरन्स घ्यायला लागतील. जेव्हा लोक तुमच्याकडून हेल्थ इन्शुरन्स घेतात तेव्हा तुम्ही चांगला सर्व्हिस द्या. आणि सगळ्यात मोठी ऑपॉर्च्युनिटी ती म्हणजे जनरल इन्शुरन्समध्ये. जनरल इन्शुरन्समध्ये म्हणजे काय येतं तर त्याच्यामध्ये कार तर येतच, पण बिल्डिंगचा पण इन्शुरन्स असतो, तुमच्या बंगल्याचा पण इन्शुरन्स असतो, फायरचा पण इन्शुरन्स असतो. एखाद्या पर्टिक्युलर निशेवरती तुम्ही एक्सपर्टीज करून याच्यामध्ये खूप चांगलं नॉलेज घेऊ शकता आणि तुम्ही तुमचं करिअर याच्यामध्ये बनवू शकता. उद्या तुमचा जनरल इन्शुरन्सचा बिझनेस एवढा वाढेल ना की तुम्ही हाताखाली 2-2, 3-3 माणसं ठेवून तुमचं एक टर्नओव्हर जनरेट करू शकता आणि डिसेंट कमिशन त्याच्यामध्ये आहे. ओके. आणि सेकंड ऑफकोर्स इन्व्हेस्टमेंट. सो इन्व्हेस्टमेंट बघा, तुम्ही म्युच्युअल फंड ब्रोकर बनू शकता, पण मला वाटतं सगळ्यात जी मोठी ऑपॉर्च्युनिटी आहे ना तर ती रिअल इस्टेट आहे. ओके. सो आता मी स्वतः रिअल इस्टेट मार्केटमध्ये काम करतो. ओके. सो बेसिकली याच्यामध्ये ना तुम्ही 2 पद्धतीने काम करू शकता. मेजरली मी ज्या पद्धतीने काम करतो ना तर मी सोशल मीडिया मार्केटिंग म्हणून जास्त काम करतो अदर दॅन रिअल इस्टेट एजंट म्हणून. ओके. सो त्याच्यामध्ये पण एक 10,000 रुपयाचं लायसन्स असतं, तर ते मी काढून ठेवलेलं आहे. पण मी अजून सुद्धा एजंट म्हणून काम नाही करत आहे, कारण माझं जे मॉडेल आहे तर ते मी सोशल मीडिया मार्केटिंग थ्रू डेव्हलप केलेलं आहे. सो या फील्डमध्ये पण बऱ्याच ऑपॉर्च्युनिटी आहेत. आणि बघा, आता जर तुम्ही जे रिसेंट बजेट आलं त्याच्यामध्ये तुम्ही बघितलात तर गव्हर्नमेंटचा प्लॅन आहे की जवळजवळ त्यांना 2 करोड बजेट होम्स बांधायचे आहेत. म्हणजे गव्हर्नमेंटचा फुल फोकस आहे की रिअल इस्टेटवरती फोकस करायचं, कारण रिअल इस्टेट ना वन ऑफ द हायेस्ट कॉन्ट्रीब्युटर इन द जीडीपी असतो किंवा रिअल इस्टेट रिलेटेड बिझनेसेस. तर त्याच्यामुळे जर रिअल इस्टेट ग्रोथ झाली ना तर मग गव्हर्नमेंटच्या जीडीपी मध्ये पण ग्रोथ होते. सो गव्हर्नमेंट नेहमीच रिअल इस्टेटला पुश करत असतं. आणि आज आपण एक 3.5-4 ट्रिलियन इकॉनॉमी आहोत. उद्या जेव्हा आपण 30 ट्रिलियन इकॉनॉमी बनणार आहोत तर पीपल विल गेट रिच. आणि वेअर दे विल इन्व्हेस्ट, इदर दे विल इन्व्हेस्ट इन स्टॉक्स और सेकंड दे विल इन्व्हेस्ट इन रिअल इस्टेट. ओके. सो रिअल इस्टेट इज अ व्हेरी फ्युचरिस्टिक मार्केट. जर तुम्हाला आजपासून काम करायचं सुरुवात करायची आहे तर करा. याच्यामध्ये अगेन मला खूप काही नॉलेज असण्याची आवश्यकता नाहीये सुरुवातीला. मला तुमचे पर्सनल कॉन्टॅक्ट्स आणि त्याच्या थ्रू तुमचा 4-5 प्रॉपर्टीज जरी मिळाला आणि त्या तुम्ही रेंटवरती चढवायला किंवा सेल करायला सुरुवात केली, तुमचा जॉब करता आणि जेवढं तुम्हाला या फील्डबद्दल शिकता येईल ना तेवढं शिकण्याचा प्रयत्न केला. एक लायसन्स काढलं 10,000 रुपयाचं आता येतं रिअल इस्टेटचं एजंटचं लायसन्स. ओके. तर ते काढून पण तुम्ही काम करायला या फील्डमध्ये सुरू करू शकता. फोर्थ जो ऑप्शन आहे ना तर तो म्हणाल तर आहे सगळ्यात महत्वाचा म्हणजे इक्विपमेंट रिपेअर. ओके. आता आमच्या बिल्डिंगच्या खालतीच एक माझाच मित्र आहेत. ओके. सो ते पहिल्यांदा जॉब करायचे, आता त्यांनी एक छोटंसं दुकान टाकलंय. ओके. तर त्याच्यामध्ये ते एसी, फ्रीज, वॉशिंग मशीन म्हणजे ज्या घरामध्ये जे जे इक्विपमेंट्स आहेत ना तर त्याचं रिपेअरचं काम करतात. आणि जेव्हा पण मी त्यांच्याकडे जातो एवढी गर्दी लागलेली असते ना की त्यांना वेळच नसतो. एवढी ही मोठी ऑपॉर्च्युनिटी आहे. हे जे नवीन प्रोडक्ट आपण घेतो पण ते 1 वर्षाची वॉरंटी संपल्यानंतर ते रिपेअर करायचे असतात. आता एसीची सर्व्हिसिंग आहे. प्रत्येक वेळी की आपण कंपनीच्या माणसाला बोलवत नाही, अरे आपण आपल्या ओळखीच्या माणसाला बोलवतो, तो येऊन बघतो, थोडं साफ करतो आणि त्याला आपण पैसे दिले की काम होऊन जातं. तर हे जे रिपेअर आहे, ओके, तर त्याच्यामध्ये सगळं झालं. त्याच्यामध्ये एसी आला, वॉशिंग मशीन आला, टीव्ही आला, अरे मोबाईल सारखी गोष्ट आहे. तर ह्या सगळे जे रिपेअर करण्याचे जे गोष्टी आहेत ना तर याच्यामध्ये तुम्हाला समजा एखादा तुम्ही कोर्स केलात, थोडा कोणाकडे तरी काम केलात आणि वर्क एक्सपिरियन्स घेतलात तर त्याच्यानंतर मग तुम्ही काय होणार की तुम्ही जॉब दुसरा कराल, पण संध्याकाळी आल्यावरती तुम्ही पार्ट टाइम तर हा जॉब करू शकता. आणि जेव्हा तुम्हाला वाटेल की बाबा तुमच्या याच्यामध्ये जम बसतोय, तुमच्याकडे एक चांगला क्लायंट बेस क्रिएट झालेला आहे, त्यांच्या घरामध्ये उद्या एसी बंद झाला तरी ते तुम्हाला कॉल करतात, टीव्ही बंद झाला तरी ते कॉल करणार, वॉशिंग मशीन बंद झाली तरी ते तुम्हाला कॉल करणार, किंवा काही बिघडलं तरी ते तुम्हाला कॉल करणार. तर असं सिच्युएशनमध्ये मग तुम्हाला जरा वाटतंय की एक चांगला क्लायंट बेस आहे तर मग तुम्ही याचं एक छोटंसं ऑफिस करून ही सर्व्हिस पण प्रोव्हाइड करू शकता. आणि अगेन देर इज गुड मार्जिन, कारण आता एसी रिपेअर करायला आणि एखादा पार्ट झाला, मला थोडी माहिती आहे की त्याच्यामध्ये काय पार्ट गेला आणि त्याच्यामध्ये किती मार्जिन आहे. वी आर नॉट अवेअर अबाउट इट. ओके. सो इट्स अ व्हेरी गुड ऑपॉर्च्युनिटी. आणि स्पेशली आता जेव्हा मी गावाला जातो, ओके, स्पेशली मालवणला, मिडवावला, तेव्हा काही बिघडलं तर भरपूर प्रॉब्लेम होतात की बाबा
कसं काय ते रिपेअर करायचं किंवा ती गोष्ट तशीच पडत राहते. आता माझा वॉटर प्युरिफायर होता, तो गावाला बिघडला. ओके, आता तिकडे माणूस येणार कोणतरी वॉटर प्युरिफायरचं रेक्टिफिकेशन करायला, इट्स व्हेरी डिफिकल्ट. तो माणूस पण भेटत नव्हता आणि त्याच्याशिवाय समजा त्याचा पार्ट गेला असेल तर तो परत जाणार, परत तो पार्ट घेऊन येणार. त्याच्यापेक्षा मी तो वॉटर प्युरिफायर आता इकडे घेऊन आलो. ओके, तर आता दिवसेंदिवस असे बरेचसे रिसॉर्ट्स डेव्हलप होत आहेत, बरेच जण घरामध्ये वॉटर प्युरिफायर लावत आहेत. तर मग हे वॉटर प्युरिफायर रिपेअर करण्याचं पण बरीच ऑपॉर्च्युनिटी आहे ना, कोकणामध्ये म्हणा, मालवणमध्ये म्हणा, सिंधुदुर्गमध्ये, रत्नागिरीमध्ये म्हणा. तर अशी जी कामं आहेत ना, मला असं वाटतं याच्यावरती जर तुम्ही स्किल डेव्हलप केला. आता घरामध्ये किती गोष्टी लागतात. समजा इलेक्ट्रिसिटीचं काम आहे, इलेक्ट्रिसिटीचं काम आहे, तर आपला एक माणूस ठरलेला असतो, अरे बाबा लाईट गेली, मला एक बल्ब लावायचा आहे, मला एक एक्सटेन्शन लावायचं आहे. जर बाबा असा तुम्ही एक बिझनेस डेव्हलप केला, त्याच्यामध्ये खूप मोठी इन्व्हेस्टमेंट नाही आहे. इलेक्ट्रिसिटीचं बेसिक नॉलेज तुम्ही घेऊ शकता, कशा प्रकारे घरामध्ये लाइटिंग वगैरे करायची वगैरे, आणि तुम्ही या फील्डमध्ये पण काम करू शकता. आणि हे तुम्ही महत्वाचं म्हणजे पार्ट टाइम पण करू शकता. ओके, कोणीतरी तुम्ही दिवसभर जॉब केलात आणि संध्याकाळी येऊन जरी ही कामं केलीत ना, तरी त्याच्यातून तुम्हाला एक चांगलं इन्कम मिळू शकतं. आणि जेव्हा तुम्हाला वाटतं की याच्यामध्ये तुमचा जम बसलाय, तेव्हा फुल टाइम पण करा. ओके, सो दिस इज अबाउट इक्विपमेंट रिपेअर. नंतर मग ऑफकोर्स जे ट्रॅडिशनल बिझनेसेस आपले राहिलेले आहेत, टेलरिंग म्हणा, आयर्निंग म्हणा, लॉन्ड्री म्हणा. ओके, सो हे बिझनेसेस तर नेहमीच राहतील. आणि मला असं वाटतं तुम्ही हे जे स्किल्स आहेत ना, हे डेव्हलप करायला शिकले पाहिजेत. कोणाकोणाचा कशामध्ये इंटरेस्ट असेल ना, ते आपण सांगू शकत नाही. जॉब करता करता तुम्ही पार्ट टाइम टेलरिंग तर करू शकता ना. किती डिमांड असते स्पेशली लेडीज लोकांची, की अरे यार आज ब्लाऊज दिला, एका आठवड्यानंतर तो देणार, एका आठवड्यानंतर फोन केला, अरे नाही मॅडम अभी तक नाही बनाय, अजून 10 दिवस लागतील, अजून 15 दिवस लागतील. त्यांची एवढी डिमांड आहे की ती सप्लाय करायला त्यांना जमत नाहीये. तो अशा प्रकारचं टेलरिंगचं काम आहे. आता आयर्निंग करणं. ओके, आता आमच्याकडे इथे खालती एक यूपीचा भैया आहे. ओके, सो तो जेव्हा आला, मला असं वाटतं 15-1 वर्षापूर्वी, तेव्हा तो एकटाच होता आणि तेव्हाही तो कपडे इस्त्री करून द्यायचा. आज त्याने 2 गाड्या घेतल्यात आणि त्याच्याकडे जवळजवळ नाही म्हणता 8 ते 10 लोक कामाला आहेत फक्त इस्त्रीच्या बिझनेसवरती. सो ही मस्ट बी अर्निंग रिअली गुड मनी आउट ऑफ दॅट. अगेन तुम्ही जॉब करता करता हा बिझनेस साईड बाय साईड पार्ट टाइम जर सुरू केला तरी खूप आहे. ओके, संध्याकाळचं दुकान ओपन करा, इस्त्री करा, सकाळी कपडे नेऊन द्या किंवा कोणाला तरी मुलाला हे सांगा कपडे नेऊन द्यायचं काम, आणि हळूहळू तुम्ही हा बिझनेस पण वाढू शकता. तो हा एक झाला. त्यानंतर मग आले ते म्हणजे ड्रायव्हिंग आणि डिलिव्हरी रिलेटेड बिझनेसेस. आता माझाच कझिन आहे एक. ओके, तर तो शाळेमध्ये जॉब करतो, ऍज अ शाळेमध्ये क्लर्क आहे, आणि पार्ट टाइम त्याच्याकडे तर बाईक होती, तर तो झोमॅटो, स्विगी, ब्लिंकिट यांचे डिलिव्हरीचं पण काम करतो. ओके, आणि त्याच्यातून पण त्याला एक डिसेंट इन्कम मिळतं. मी तुम्हाला सांगतोय की उगाच युट्यूबवरती काय ना काहीतरी फालतू टाइमपास बघत राहण्यापेक्षा तुमचा स्वतःचा वेळ अशा कामामध्ये घाला आणि त्यातून 4 पैसे कमवा. आणि जे 4 पैसे कमवलेत ते कसे इन्व्हेस्ट करायचे आणि त्याच्यातून आपला बिझनेस कसा सेटअप करायचा, अशा प्रकारचं कॉन्टेंट जास्तीत जास्त बघण्याचा प्रयत्न करा. ते तुम्हाला जास्त हेल्पफुल होईल. सो आणि बघा, ड्रायव्हिंग सारखं प्रोफेशन आहे ना, किती ऑटोमेटेड कार्स वगैरे येणार आहेत. ओके, पण आता बघा आमच्याकडे आता इकडे एक काम चालू होतं बीएमसीचं, तर त्याच्यामध्ये जेसीबी आलेली. तर जेसीबी चालवणारा जो माणूस होता ना, तर त्याला तर चांगलाच पगार असणार ना. त्याशिवाय तुम्ही बघायला जाणार तर आता एवढ्या मोठ्या प्रमाणात भारतामध्ये रोड कन्स्ट्रक्शन होत आहे. ओके, तर या रोड कन्स्ट्रक्शनमध्ये आता अशी परिस्थिती आहे ना, की जे एस्टॅब्लिश कंपनीज आहेत तर त्यांच्याकडे एवढं काम आहे की ते आउटसोर्स करतात. आणि आउटसोर्स केलं ना तरी ज्या कंपनीला ते आउटसोर्स करतात ना, की त्या कंपनीकडे माणसंच नाही आहेत म्हणजे त्या प्रकारचं काम करायचं. म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करण्यासाठी ज्या ज्या मोठमोठ्या मशीन्स लागतात त्या पण कोणाला तरी ऑपरेट कराव्याच लागतात ना, त्या पण कोणाला तरी ड्राईव्ह कराव्याच लागतात. असं वाटतं याच्यामध्ये प्रचंड ऑपॉर्च्युनिटीज आहेत. कारण मी आता लास्ट टाइम बघितलेला की माझ्या गावामध्ये एकाने जेसीबी ठेवलेला, माझ्याच एका कझिनने घेतला. तर सुरुवातीला जो माणूस त्याने ठेवला तो कुठचा तरी छत्तीसगडचा होता, आणि तो छत्तीसगडचा माणूस त्याने कुठेतरी इंडियन मिलिटरीसाठी वगैरे काम केलं आणि त्याच्यातून त्यांना चांगला एक्सपिरियन्स मिळवला. आज तो एज अ फ्रीलान्सर म्हणून जेसीबीचा ड्रायव्हर म्हणून काम करत होता. सो मला असं वाटतं ही जी फील्ड्स आहेत ना, याच्यामध्ये पण छोट्या छोट्या बऱ्याच ऑपॉर्च्युनिटीज आहेत. आणि बघा मी तुम्हाला जे आहे ते सांगतो. ओके, जेव्हा मी बँकेमध्ये जॉब करायचो त्यावेळी ना मी ओला उबेरमध्ये गाडी पण टाकलेली. ओके, आणि त्याच वेळी मी माझं कमर्शियल लायसन्स पण काढून घेतलेलं. आणि माझा जो एक ड्रायव्हर होता तो दिवसा माझी ओला उबेर चालवायचा. तो समजा सकाळी 7-7:30ला त्याने सुरुवात केली तर संध्याकाळी 7-7:30-8 पर्यंत वाइंड अप करायचा. आणि कधी कधी मला दुसऱ्या दिवशी सुट्टी असेल तर सुट्टीच्या दिवशी मी पण ओला उबेर कार चालवलेली आहे. संडेला त्याची सुट्टी असायची, मी संडेला ओला उबेर गाडी बाहेर काढायचो आणि संडेला ड्राईव्ह करायचो ऑल ओव्हर मुंबई. त्यामुळे मला असं वाटतं ना, ड्रायव्हर्स जे प्रॉब्लेम्स आहेत ना ते पण मी खूप जवळून बघितले आहेत. मला त्याच्यावरती पण कधीतरी एक व्हिडिओ बनवायचा आहे की जे ओला उबेरचे ड्रायव्हर्स असतात ते किती म्हणजे एवढं वर्स्ट त्यांचा एक्सपिरियन्स आहे ना. ओके, आणि त्याच्याशिवाय त्यांचे वॉशरूमचे तर नेहमीच प्रॉब्लेम असतात. मला पहिल्यांदा ते जाणवलं की आपल्याकडे जे पब्लिक वॉशरूम्स आहेत तर ते किती लिमिटेड आहेत. आणि स्पेशली जर तुमच्याकडे एखादी कार असेल तर जे वॉशरूम असतात ते रस्त्यावरती असतात, मग तिथे कार तुम्ही पार्क करू शकत नाही. पोलीसवाले येणार, अरे कार पार्किंग इथे कुठे केली. मग तो जो ज्याच्याकडे कार आहे तो माणूस वॉशरूमला जाणार कसा. ओके, आणि पेट्रोल पंपवरती जर गेला तर पेट्रोल पंपचे वॉशरूम
किती चांगले असतात हे सगळे तुम्हाला माहिती आहे, तो विषय वेगळा. पण देन दिस इज अगेन अनदर पार्ट टाइम ऑपॉर्च्युनिटी, याच्यामध्ये तुम्ही काम करू शकता ड्रायव्हिंग आणि ॲज अ डिलिव्हरी बॉय म्हणून. ओके. सेकंड ऑफकोर्स टीचिंग. मला असं वाटतं हा त्या ओल्ड बिझनेस आहे. मी लास्ट व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं की माझ्या वडिलांनी नेहमीच ॲज अ टीचर म्हणून जॉब केला, पण सुरुवातीच्या काळामध्ये जेव्हा त्यांना पैशाची गरज होते तेव्हा ते पार्ट टाइम क्लासेस पण घ्यायचे. सो टीचिंगला कधीही अंत नाही. माझाच एक मित्र आहे, ओके, सो सतीश गुप्ता म्हणून. ओके. तर त्याच्या भावाचा कोचिंग क्लासचा बिझनेस आहे मलाडमध्ये. सतीश भाऊ ज्यावेळी जॉब करायचे ना, तर त्याच वेळी ते त्याच्या कोचिंग क्लासमध्ये पण शिकवायचे आणि अशा प्रकारे म्हणजे पार्ट टाइम ते पण काम करायचे, भावाला पण मदत व्हायची. भावाने तर आता चांगलाच बिझनेस सेटअप केलाय त्याच्यातून. तर कोचिंग क्लासेसचा बिझनेस इज ऑलवेज देअर आणि तुम्ही पार्ट टाइम कोचिंग क्लासेसमध्ये जाऊन शिकवू पण शकता जर तुम्हाला शिकवण्यामध्ये इंटरेस्ट आहे, आणि त्याच्यातून पण तुम्ही एक चांगले पैसे मिळवू शकता. आणि जो नेक्स्ट मुद्दा आहे ना, तो आहे पार्ट टाइम कुकिंग. ओके. आता बघा झालं काय आहे की बऱ्याचशा लेडीज आहेत तर त्यांना घरातून ना काहीतरी बिझनेस स्टार्ट करायचा आहे. पण आता बघा प्रत्येकाला क्लाउड किचन सेटअप करणं वगैरे ना जमणार नाहीये आणि प्रत्येकाला तेवढी इन्व्हेस्टमेंट पण करायची नसते. पण काही जण ते इन्व्हेस्टमेंट करतात, पण त्यांना पण ना लेबरची गरज असते. आणि अशा वेळी लेडीज लोकांसाठी हा एकदम एक चांगला ऑप्शन आहे की तुम्ही पार्ट टाइम म्हणजे तुमच्या घरातली सगळी कामं सांभाळून किंवा तुमचा एखादा जॉब सांभाळून, जरी म्हणजे फूडची डिमांड कधी असते, इव्हनिंगलाच असते ना जास्त करून, किंवा दुपारी असते. दुपारी जर तुम्ही नाही गेलात, स्पेशली इव्हनिंगला जास्त असते, तर तुम्ही जॉब करून आल्यानंतर जर कोणतरी असं क्लाउड किचन रन करत असेल तर त्यांच्याकडे तुम्ही पार्ट टाइम 3-4 तासासाठी ते काम केलात ना, तरी तुम्ही त्याच्यातून एक्स्ट्रा इन्कम तुम्हाला मिळतं. त्याचशिवाय त्या क्लाउड किचनमध्ये काम करता करता तुम्हाला एक चांगला एक्सपिरियन्स पण मिळतो आणि इन फ्युचरमध्ये तुम्ही एक क्लाउड किचन स्वतःचं स्टार्ट पण करू शकता किंवा रेस्टॉरंट स्टार्ट पण करू शकता. म्हणजे त्याच्यातली गणितं तुम्हाला कळायला लागतात आणि ऑफकोर्स पार्ट टाइम इन्कम करून इन्कम तर आपल्याला मिळतच आहे. सो नवा ऑप्शन आहे तो ऑफकोर्स मेकअप अँड हेअर स्टायलिस्ट, पण त्याचा तरी सध्या पीकच आलेला आहे. ओके. स्पेशली सोशल मीडिया थ्रू. सो देर आर लॉट ऑफ सोशल मीडिया सेलिब्रिटीज ज्या चांगल्या मेकअप मन आहेत, चांगले हेअरस्टायलिस्ट आहेत की नाही माहिती नाही, पण तेवढा त्यांचा मोठा ऑरा क्रिएट केलेला आहे आणि त्यांचे क्लासेस चालतात मोठ्या प्रमाणात. त्यांच्याकडे मुली शिकायला येतात, नंतर त्याच मुली प्रत्येक जण जाऊन स्वतःचं सोशल मीडिया अकाउंट ओपन करतात. पण देन अगेन दिस फील्ड, आता माझी बहीण युएस वरून आली, युएस वरून आल्या एक दिवस तरी ती मस्तपैकी फेस मसाज नंतर जे काय असतं, ओके, आता मला ते जेवढं माहिती पण नाहीये, ओके, तर ते करायला गेली. सो हे तुम्ही पार्ट टाइम पण नक्कीच करू शकता तुमचा जॉब वरून आल्यानंतर, किंवा जर तुम्ही जॉब करत नसाल तर हे तुम्ही पार्ट टाइम कुठच्या तरी ब्युटी पार्लरमध्ये जाऊन काम करू शकता आणि त्यातून पण तुम्ही चांगले पैसे कमवू शकता. आणि 10th ऑप्शन आहे तो म्हणजे ऑनलाईन स्किल्स. ओके. सो आता हे ऑनलाईन स्किल्स आहेत ना, याच्यामध्ये तुम्ही खूप अपडेटेड राहावं लागतं. बिकॉज आता सतीश के व्हिडिओ म्हणून एक चॅनल आहे, ओके, तर त्याच्यामध्ये तुम्ही बरेचसे व्हिडिओ बघितलात ना, तर ते ब्लॉगिंग रिलेटेड असतात किंवा अफिलिएट मार्केटिंग. तर ब्लॉगिंग आणि अफिलिएट मार्केटिंग म्हणजे जर तुम्ही 12th पास असाल आणि जर तुम्ही आता कॉलेज करत असाल, सो आयडियल टाइम आहे. डोंट वेस्ट युअर टाइम उगाच इकडे तिकडे टाइमपास करण्यापेक्षा ब्लॉगिंग शिका, अफिलिएट मार्केटिंग शिका, डिजिटल मार्केटिंग शिका आणि याच्यामध्ये ग्रो करण्याचा प्रयत्न करा. हे पण खूप वास्ट फील्ड आहे, ओके, पण मी स्वतः त्याच्यामध्ये एवढं ऍक्टिव्ह नाहीये ब्लॉगिंगमध्ये वगैरे, पण देर आर लॉट ऑफ युट्यूब चॅनल्स. मला वाटतं त्याच्यावरती जर तुम्ही बघितलात, आणि याच्यामध्ये पण काय लागतं तुम्हाला काय लागतं, एक लॅपटॉप लागणार किंवा फोन लागणार आणि तुम्हाला इंटरनेट कनेक्शन लागणार आणि बस तुम्हाला त्याच्यावरती बसून काम करायचं आहे आणि यू कॅन अर्न सम डिसेंट मनी आउट ऑफ इट. सो दिस इज अबाउट दॅट. आणि जो 11वा पॉईंट आहे ना, तो थोडा कॉन्ट्रोवर्शियल आहे आणि ते म्हणजे पॉलिटिक्स. पॉलिटिक्स हा असं फील्ड आहे ना की ज्याच्यामध्ये प्रचंड मोठा पैसा आहे. आता तुम्ही बघताय जे भारतातले राजकीय पक्ष आहेत, तर ते एवढ्या मोठ्या प्रमाणात ना पैसा स्पेंड करतात, ओके. आणि जर तुम्ही एखाद्या पॉलिटिकल पक्षाशी असाइन झाला, उगाच ना कोणाच्या टेबल खुर्च्या उचलायला जाऊ नका. त्याच्यापेक्षा बेटर आहे जर तुम्ही गेलात आणि त्याच्यातून म्हणजे पॉलिटिकल राजकीय पक्षांना जर तुम्ही काही सुखसुविधा पुरवतायत किंवा जर तुम्ही एखाद्या नेत्याबरोबर राहतायत, तर त्याच्यामध्ये तुम्हाला थोडाफार फायदा तर होणारच आहे, ओके. सो मला असं वाटतं दॅट इज ऑल्सो अ व्हेरी गुड पार्ट टाइम बिझनेस. तर तुम्ही डोक्यामध्ये तो ॲज अ पार्ट टाइम बिझनेसच ट्रीट करा, ओके. कारण नाहीतरी नेते मंडळी पण आजकाल थोडंफार तसंच करतायत, ओके. सो वाय नॉट, आपण तसं पण करू शकतो. तो बोलण्यासारखं बरंच आहे, ओके, पण मला असं वाटतं विषय संपणारच नाही, ओके. एवढं याच्यामध्ये शेअर करण्यासारखं आहे. आणि सेकंड हे झालं स्किल बेस आणि सेकंड ऑप्शन आहे तो प्रोडक्ट बेस. आता प्रोडक्ट बेस बद्दल म्हणजे आता काय, प्रोडक्टमध्ये तुम्ही स्मॉल बिझनेस डेव्हलप करू शकता. आता ना प्रोडक्टमध्ये जर तुम्हाला स्मॉल बिझनेस डेव्हलप करायचं ना, तर याच्यामध्ये ना तुमच्याकडे 2 ऑप्शन आहेत. एक आहे ट्रेडिंग आणि एक आहे मॅन्युफॅक्चरिंग. सो मॅन्युफॅक्चरिंग करणं ना इट्स व्हेरी व्हेरी डिफिकल्ट थिंग, कारण मॅन्युफॅक्चरिंग करायला ना तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करावी लागते, तुम्हाला लेबर आणावं लागतं. सो आता सध्या मी पण त्याच्यामध्ये उतरत नाहीये. सो आज बघा मी मँगोजचा बिझनेस करतो, तो एक स्मॉल बिझनेस आहे, पण तो मी कशा प्रकारे करतो की माझेच रिलेटिव्ह आहेत कोकणामध्ये, ओके, जे म्हणा लोके म्हणा तोडणकर म्हणा, तर त्यांना मला माहिती आहे ते मला गॅरंटेड चांगला माल देणार, तर ते मॅन्युफॅक्चर करतात, तर त्यांच्या बागा आहेत, ओके. पण त्यांना सेल्स जमत नाहीये इकडे मुंबईमध्ये. सेल्स पेक्षा डिलिव्हरी जमत नाहीये, ओके. कारण याच्यामध्ये दोन्ही ऑप्शन्स आहेत, कारण नुसतं सेल करून चालणार नाही, मार्केटिंग करून चालणार नाही,
लोकांच्या आजकाल घरी त्यांना आंबे हवे असतात, तर या गोष्टी त्यांना मॅनेज करणं शक्य नाही. याच्यामध्ये मी काय करतोय, मी मॅन्युफॅक्चरिंग करत नाही मँगोचं, मी ट्रेडिंग करतोय. सो दॅन दिस इज अ व्हेरी गुड ऑप्शन. आता तुम्हाला अजून एकाचा कॉल आलेला गावावरून, देवगडचीच आहे, त्यांच्या आंब्याच्या बागा पण आहेत, पण त्यांनी मला फोन केला, अरे प्रगत ओले काजू आले, तू विकणार का? अगेन गुड ऑपॉर्च्युनिटी ना, गावाला ओले काजू मिळतात, तर तुम्ही कोणीतरी जरी ते इंटरेस्ट घेतलात आणि जर तुम्ही तिकडून तुम्हाला इथे फक्त तुम्हाला ऑर्डर घ्यायच्यात मार्केटिंग करून, सोशल मीडियातून करा, तुमच्या पर्सनल कॉन्टॅक्ट थ्रू करा, व्हॉट्सअपवरतून करा, आणि त्यानंतर मग तुम्हाला एकदा ऑर्डर आली की त्यांच्याकडून तुम्ही ऍडव्हान्समध्ये पैसे घ्या आणि तिकडे ऑर्डर द्या, ते तुम्हाला पटकन पाठवतील आणि तुम्ही त्यांना डिलिव्हर करा. कारण हे जे काजू असतात, ओले काजू, त्यांचे ते नाशवंत असतात, 3 दिवसामध्ये खराब होतात. त्याच्यामुळे तुम्हाला प्री ऑर्डर असेल तर तुम्ही मागवा, म्हणजे ऍडव्हान्स पेमेंट घेऊन मागवलेले कधी पण चांगले. ओके, सो अशा प्रकारे तुम्ही ट्रेडिंग करून यू कॅन अर्न रिअली गुड मनी आउट ऑफ इट. सो ट्रेडिंग हा खूप चांगला ऑप्शन आहे आणि याच्यामध्ये दुनियाभरच्या प्रोडक्ट आहेत. ओके, म्हणजे हे तर मी फक्त फूड्स बद्दल सांगितलं, पण आता मी एक चॅनल बघतो युट्यूबवरती, सो दॅट गाय इज बेसिकली US गाय, इंडियन ओरिजिनचा आहे, तर सध्या चायनामध्ये असतो आणि चायनामध्ये जे प्रोडक्ट्स अवेलेबल आहेत, ओके, आता मोस्टली तरी बघा इंडियामध्ये ज्या कंपनी जात नाही इलेक्ट्रॉनिक्समध्ये स्पेशली, तर त्या इकडे स्वतः मॅन्युफॅक्चरिंग करत नाही, ते आपण ट्रेडिंगच करतात. आणि जर तुम्ही इतिहास बघितला तर काय होतं इतिहासामध्ये, आपल्याकडचे जे मसाले होते किंवा बेंगॉलचं जे कापड होतं ते इथून युरोपमध्ये जायचं. हे करणारे कोण होते? ईस्ट इंडिया कंपनीसारखी कंपनी, आणि त्यांनी ट्रेडिंग करूनच एवढ्या मोठ्या प्रमाणात नफा मिळवला आणि नंतर या देशावरती राज्य केलं. ओके, सो ट्रेडिंग इज द बेस्ट बिझनेस आणि मॅन्युफॅक्चरिंग हा एक मोठा वास्ट सब्जेक्ट आहे. तर ट्रेडिंग आणि मॅन्युफॅक्चरिंग मला वाटतं प्रोडक्ट आहे ना, याच्याबद्दल आपण बोलूच. मला असं वाटतं आता हाच व्हिडिओ एवढा मोठा झालाय स्किल बेस, तर प्रोडक्टवरती मला असं वाटतं एक सेपरेट व्हिडिओ बनला पाहिजे. तर तुम्हाला ट्रेडिंग आणि मॅन्युफॅक्चरिंग ज्याच्यामध्ये काय काय ऑपॉर्च्युनिटीज आहेत आणि तुम्ही कशा प्रकारे ऑपरेट केलं पाहिजे, ओके, तर त्याच्याबद्दल जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल ना, तर मला कमेंट करून नक्की सांगा. त्याच्याबद्दल पण मी व्हिडिओ नक्की बनवेन स्वतःच्या एक्सपिरियन्स थ्रू. ओके, कारण ट्रेडिंग माझा स्वतःचा एक्सपिरियन्स आहे त्याच्यामुळे मी तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे सांगू शकतो. आणि मॅन्युफॅक्चरिंग मी बघितलेलं आहे आजूबाजूला, किंवा मी त्याच्याबद्दल नॉलेज नेहमी घेत असतो. आणि याच्यामध्ये पण खूप ऑपॉर्च्युनिटीज, खूप आपल्याला वाटतं, पण म्हणजे याच्यामध्ये म्हणा नर्सरी म्हणा किंवा तुम्ही खतं म्हणा, म्हणजे ऑर्गॅनिक खतं, याच्यामध्ये पण बऱ्याच ऑपॉर्च्युनिटीज आहेत. सो इलेक्ट्रॉनिक्सच्या गोष्टी तर आहेतच. सो खूप मोठं फील्ड आहे आणि त्यासाठी आता बराच वेळ लागू शकतो, पण ते आपण एका नेक्स्ट व्हिडिओमध्ये कव्हर करू. आणि तुम्हाला अजून सुद्धा अशा प्रकारच्या कोणत्या टॉपिकवरती जर व्हिडिओ हवा असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटन दाबा. धन्यवाद.